नमस्कार. आपण इयत्ता 4 विषय मराठी पाठ क्रमांक 2 बोलणारी नदी या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लीलाला कसली हौस होती? उत्तर: लीलाला खोड्या करण्याची हौस होती. 2. लीलाला काय खायचे होते? उत्तर: लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. 3. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर: नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. 4. आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर: आईने शिकाळ्यावरच्या बुटीत पेढ्यांचा डबा ठेवला होता. 5. पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर: पेढा घेऊन लीला गोट्याकडे गेली. प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. 1. तुम्हाला काय खावेसे वाटते? उत्तर: मला पावभाजी आणि पाणीपुरी खावेसे वाटते. 2. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर: अति थंड न धुतलेली फळे, बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असे घरातील मोठी माणसे सांगतात. 3. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर: मला कंटाळा आल्यावर बाहेर फिरायला जायला आवडते. प्रश्न 3. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. उत्तर: 2 अक्षरी शब्द मळा, काळा, निळा, गोळा. 3 अक्षरी शब्द सावळा, कावळा, कंटाळा, पिवळा. 4 अक्षरी शब्द पावसाळा, खुळखुळा, कळवळा, लोणावळा. प्रश्न 4. कोण कोणाला म्हणाले? 1. नको बुडवू शाळा. उत्तर: असे लीलाची ताई लीलाला म्हणाली. 2. काय खाऊ आणलास? उत्तर: असे लीला भोला मामांना म्हणाली. 3. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. उत्तर: असे आई लीलाला म्हणाली. 4. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. उत्तर: असे लीलाची आजी म्हणजे माई लीलाला म्हणाली. प्रश्न 5. खालील शब्दांचे अनेक वचन करा. डब्बा, डब्बे. बैल, बैल. नदी, नद्या. डोळा, डोळे. दिवस, दिवस. पेढा, पेढे. प्रश्न 6. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? उत्तर: नदीबाई, तू किती निर्मळ आणि नितळ आहेस, पण आम्ही माणसे तुझ्याशी नीट वागत नाही. तसे तर आपल्या देशात तुला म्हणजे नदीला देवी मानतात, पण तरी सर्व लोक तुझ्यात म्हणजे नदीत सर्व कचरा, सांडपाणी, नको असलेल्या वस्तू टाकतात आणि तुला खराब करतात. त्यामुळे
सर्वांच्या वतीने मी माफी मागते. प्रश्न 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. वावर शेत. सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. वावर वर्दळ एजा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा. 1. शब्द गोळा. लीलाला बर्फाचा गोळा आवडतो. गोळा गोल. सर्व मुले माकडाभोवती गोळा झाली. गोळा जमा. 2. शब्द हार. राहुल पळण्याच्या स्पर्धेत हरला. हार पराजय. देवीच्या फोटोला हार घातला. हार फुलांची माळ. शब्द मान. त्या थोर माणसांना मान द्यावा लागतो. मान आदर. कालपासून माझी मान खूप दुखते. मान शरीराचा अवयव. 4. शब्द नाव. त्याचे नाव दर्शन आहे. नाव नाम. नदीतील नावेत बसायला खूप मजा येते. नाव होडी. 5. शब्द हवा. संध्याकाळी खूप गार हवा सुटली होती. हवा वारा. तू आता रोज अभ्यास करायला हवा. हवा पाहिजे.